की माझ्या घराच्या समोर होलिका माता असते आणि एवढी ती उंच वगैरे असते, पण माझ्या घराला धक्का कधीच लागू दिला नाही अजूनपर्यंत. की ह्या 15 फुटामध्ये ही होळी कशी काय उभी करतात. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप भरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. माझ्यासोबत आहे चेतन माली आणि आम्ही दोघे आज आलोय पेन कोलीवाड्यामध्ये. आणि होली उद्या आहे. तुम्हाला सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा. होली उद्या आहे आणि होलीचे एक दिवस आधी पेन कोलीवाडा पूर्ण आपला कोली लुकमध्ये दिसेल तुम्हाला. आज मोठ्या होल्यांपैकी एक होली ही पेन कोलीवाड्यामध्ये साजरी करतात. तो सर्व पेन कोलीवाड्याचा थाट माट मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आपल्याला इथं बोलवलं होतं मंत्री गर्ल्स फ्रेंड्स ग्रुपने, तर त्यांना सर्वांना भेटवतो. त्यांचेच आपण घरी आहोत आणि तुम्हाला एक व्ह्यूज दाखवायला आवडेल. त्यांचं घर कुठल्या स्पॉटला आहे दाखवतो. 1 मिनिटात. चेतन माली तुम्हाला माहिती आहे ना, हाय कर काहीतरी सबस्क्राईब करा सांग भाई. मी एक सांगू गोष्ट आता सांगतोस. आता सांगू का शेवटला सांगू. आता सांगचं कारण का स्टार्टिंग बोलतात एंडिंग पर्यंत कोण पोचाल नाही पोचाल. तर कसं आहे, तुम्ही म्हणजे बरेच जण मला बोलतात की तू पण त्याचं जात असतं व्हिडिओ बनव, पण ही व्हिडिओ बनवायची खावची गोष्ट नाही. ह्यो कसा बनवते मला माहिती आहे. मी याच्यासोबत फिरते. हा तो ब्लॉग बनवेल, मग घरी जाऊन एडिट करेल, परत दुसरा शूट असतो कधी कधी, तर परत तिकडे जायला लागते. झोप नसते याला. आणि सगळी बोलतात अरे ब्लॉग नाही टाकलं, ब्लॉग नाही टाकलं. अरे पण खूप ब्लॉग असतात, खूप काय असते. एडिट करायला लागते, डबल पार्टचं बघायला लागते, गोष्टी काय बोलायला लागतात, काय खूप काय असते. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. बरेच लोकांना समजते या गोष्टी, अर्ध्यांना नाही समजत. त्या आता समजून घ्या. आपण जातो वर्सोला, तिकडनं ट्रॅव्हलिंग करून येतो. आपण येतो रात्रीचे. विचार कर आता कुठं कुठं जातो. तू अलिबागला जातो, सगळीकडे जातोस. मग येणार, ती एडिट करणार, डबल असं पण असते. गाणं टाकलं तर स्ट्राईक लागते. खूप काही गोष्टी असतात. ते सगळे बघून व्हिडिओ टाकायला लागतात. ठीक आहे, चला. खूप मेहनत घेते. सबस्क्राईब करा नक्कीच. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम आमच्या सर्वांवर असंच ठेवा. आता इकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवत होतो आणि इथूनच आपल्याला बघायला भेटते ती होली पेन कोलीवाडा होली उत्सव घरासमोरच. म्हणजे कुठं जायची गरजच नाही. आणि ऑर्केस्ट्रा आपल्या इथं सेट झालेला पूर्ण. ही अख्खी पूर्ण कोलीवाड्याची गल्ली लांबलचक. आपल्याला पेन कोलीवाड्याच्या होली जवळ बघा एक छोटा कोली मामा दिसलाय. नाव काय याचा? हितविक नाव आहे. मस्त बघा कोली लुक मध्ये आहे. रडतोय तो. हाय हितविक, घे त्याला घे. पहिलाच गाणं आपल्या देवाच्या नावाने आपल्या ऑर्केस्ट्रा सुरू झालाय. आणि मी आणि चेतन आता कोलीवाड्यामध्ये फिरतोय. लांब लचक गल्ली आहे. पहिल्यांदा आलोय इकडं. पूर्ण मार्केट आहे का यो? पूर्ण मार्केट आहे. 9:30 वाजलेत आणि भरपूर मोठा मार्केट आहे ना यो पेन कोलीवाड्याचा मार्केट. सध्या बंद झालाय. सध्या सर्व बंद झालंय. मला वाटतं सर्व तयारी करायला गेलेत वाटतं होलीची. पूर्ण मार्केट बंद आहे 9:30. त्यांचं टायमिंग मला प्रॉपर टायमिंग मला माहिती नाही. दादा मार्केट नेहमी बंद कितीला होते? आता सीझन आहे म्हणून थोडं झालं, नाही तर 8:30 ला येतो. काय पाहिजे तुला? ना असंच विचारतोय मी. 7:30-8 ना. ही मिरची गल्ली. मिरची गल्ली आहे. मिरची गल्लीमध्ये मिरची गल्ली ही लाल बहादूर शास्त्री मार्ग असं आहे काय? आणि पलीकडं तुम्हाला हे जिथं होली आहे त्या गल्लीला काय बोलतात? ही कोलीवाडा. कोलीवाडा तो प्रॉपर कोल. शूटिंग तिथंच चाललोय. तिकडे चाललोय. ते एक राऊंड मारण्यासाठी आलोय. बस एक नंबर ना. पाठवा ते. हो नक्की. आणि एक नंदीवाळ नाकाची मोठी आहे. सगळ्या होळ्या मोठ्या आहेत. असं आहे ना. नंदी नाका आहे तिकडे. विचारा तुम्ही इथं कोणला. तळ्याची विठ्ठा इथली बघितली? प्रत्येक आलीमध्ये. हे प्रत्येक आळी मध्ये होळी आहे. असं आहे काय? चौंदा तळ्या सगळीकडे आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. तुम्ही शूटिंग करून पाठवा. आणि कोळीवाडीची 1 नंबर. कोलीवाड्याची 1 नंबर ना. 1 नंबर होली बघण्यासाठी चालूय. ही आणि नंदीवाळ नाका असं आहे काय? मोठ्या होली. धन्यवाद काका. नाव काय आपला? राजा तांबोळी. हे बघितले तुम्ही?
कुठली? हा ती बघूनच आलोय, राऊंड मारायला आलोय. तशी तिकडे तळ्यावर पण आहे. तळ्यावर पण आहे का? नाव काय का तुमचं? राजा तांबोळी. ओके, धन्यवाद. नमस्कार नमस्कार. काय बोलतास? कसा इथं? मी आलो, माझा मामाचा गाव. मामाचा गाव? मस्त. कुठं? मामाच्या गावाला पेनकोलीवाडा. पेनकोलीवाडा काय? हा माझा मामा. नमस्कार मामा. नमस्कार. हाय. हा बच्चू मामाचा. मामाचा मुलगा. हा. नाव काय बाबू? हेअरकट बघ, होलीसाठी मारलेलं दिसतंय. नाव सांग तुझा. देवांश. देवांश नाव आहे त्याचा. ठीक आहे दादा. कोलीवाड्याचा आज लुक, कोलीवाडा लुक बघायला आलोय. ऑर्केस्ट्रा चालू आहे आता. सर्व जमतील आपली. मजा आहे ना? आपल्या गावाला दाखवतोय. ठीक आहे, नक्कीच. आता आम्ही आहोत पेन कोलीवाड्याच्या एकविराईच्या मंदिरामध्ये. इथूनच पेन कोलीवाड्याच्या मानाची पालखी निघत असते. तीच इकडे आई बघताय. दोन कोलने आल्यात बघा आईच्या दर्शनासाठी. पाया पडा. दोन कोलीनबाई आलेल्या आहेत पाया पडण्यासाठी. ह्या मस्त दिसत एकदम. नाव काय? ईसा निधी आणि तुझा खुशी. दोघींचे नाव मस्त आहेत आणि आज तुमचा लुक पण एकदम मस्त आहे. आपण आता कुठल्या देवलामध्ये आहोत? मंदिरामध्ये आहोत. एकविरायच्या मंदिरामध्ये आहोत. इथनच पेन कोलीवाड्याची पालखी निघत असते ना? इथनाच निघते ना? आणि तुम्ही आज खूप सुंदर दिसताय. असे एक गोल फेरा मारा ना दोघी जणी असा. मस्त. थँक्यू. आपल्या समोर आता पूर्ण मंत्री ग्रुप आहे, ज्याने आपल्याला जिथं इन्व्हाइट केलं होतं, बोलवलं होतं या सर्व सोहळ्यासाठी. आणि किती सुंदर दिसतात बघा सर्वजणी आज. हाय हाय. सर्वात पहिला आपण मनालीला भेटूया. मनाली, काय सांगशील आपल्या पेन कोलीवाड्याची होली बद्दल? आणि मी पहिल्यांदा आलोय, सो मला होली बद्दल सांग. आपण किती दिवस पूर्वी होली आणत असतो? आम्ही तर 10 दिवस आधी होळी आणतो. पहिली काटेरी होळी, नंतर सावळीची होळी, नंतर आमची मानाची होळी, मोठी होळी. मानाची होळी. हा, पहिले 5 दिवस आधी छोटी होळी, नंतर थोडी मोठी, नंतर ही आमची मानाची होळी. मानाची होळी. आणि कसं साजरा करत असतो आपण हा सर्व सण? हा सण म्हणजे 15 दिवस साजरा करतो. महिनाभराची आमची तयारी झालीच असते आधीपासून. पण 5 दिवस म्हणजे असं खेळ, 1 दिवस कोली डे, 1 दिवस डान्स, आणि मेन जो आमचा सण आहे तो उद्याचा सण आहे आमचा मोठा. हा. आणि महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये पहिली होळी आमची 1 नंबर मोठी होळी. नक्कीच नक्कीच. मोठ्या होल्यांपैकी एक पेन कोलीवाड्याची होळी असते. तीच आपण बघणार आहोत आज. आज आपण कोली लुक बघणार आहोत. आज कोली ट्रेडिशनल लुकचा वेळ आहे ना? सर्व लुक मारणार आहेत, सर्वजणी तेच मारणार आहेत. आणि त्याच सर्वजण आपल्या समोर दिसत आहे. मंत्री गर्ल्सची पहिले सर्वांची ओळख करून देते. लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची ओळख करून देतो तुम्हाला. तर इथपासून सुरू करूया. नाव काय? रुही साकोस्कर. रुही. खूप सुंदर दिसते बघा ती. संस्कृती पाटील. संस्कृती पाटील. हाय. विनंती पाटील. हाय. साक्षी कोली. साक्षी कोली. साक्षी कोली. आरती कोली. आरती कोली. मस्त दिसते सर्व. पवित्रा कोली. पवित्रा ताई आहे. सोनाली कोळी. सोनाली कोळी. कोली. कुलकर्णी ऐकलं. गौरी कोळी. गौरी. हा. ताई आपल्या समोर. पंखुडी कोली. हाय, मस्त दिसते. थँक्यू. प्रणाली कोली. सर्वजण एकदम मस्त दिसतंय बघा आपल्या समोर. आरती ताई आपल्या समोर आहे आणि तिचं आता नुकताच नवीन लग्न झालेलं आहे. काय सांगशील, कुठं दिले? दिवाले कोलीवाड्यामध्ये दिली. अरे बाबा, भैरीदेवाच्या म्हणजे आता भैरीदेवाच्या आगमनाला, विसर्जनाला काय टेन्शन नाही. ताईकडे पण जाऊ शकतो आपण. आमची कलिंगडवाली पण तुमच्याच इकडे दिलंय. हो, माधवी म्हणून आहे. ओळख होईल तिची. तू थोडे आता लग्न झालं असेल ना तुझा? ठीक आहे. आता मी म्हणजे नवीन नवरा भेटला का मी त्यांना पहिलाच प्रश्न विचारतो, एक गोडसा नाव घ्या तुम्ही. माझी इच्छा एक पूर्ण करा. सुचवा तिला नाव. पेन कोलीवाड्याची मानाची होली. पेन कोलीवाड्याची मानाची होली. आणि श्रावणचं नाव घेते, त्यांना आवडते गोड गोड पुरणपोळी. अरे बाबा, मस्त नाव घेतलं ताईनी. आधीच तयार होऊन आलेली की काय? आणि काय सांगशील पेन कोलीवाड्याबद्दल? किती महिने झाले तुला इकडं? 1च महिना झाला. काय सांगशील पेन कोलीवाड्याच्या? म्हणजे आता नवीन लग्न झाले तर काहीतरी फेरा वगैरे मारायचा असेल ना तुम्हाला? 5
फेऱ्या मारायच्या असतात 12 वाजता हा. आणि मग ते नारळ घेऊन मारायचे असतात. मग नारळ घेऊन मारला की मग ते होळी टाकायचं असतं. नारळ अर्पण करतो आपण अर्पण करायचं आजोबाला. असतो ठीक. सुखी संसारासाठी. ओके, धन्यवाद. आणि तुम्ही सर्वजणी मस्त एकदम गोड दिसते आज थँक्यू. आणि एकदम धमाकेदार डान्स पाहिजे आपल्याला आज. हिचं नाव काय? हिचं नाव काय? क्यूट आहे बघा. मस्त. आपल्या समोर बघा काका आहेत मस्त कोली ट्रेडिशनल लुक मध्ये, कारण का आजचा जो लुक आहे तोच कोली ट्रेडिशनल लुक आहे. काका आपलं नाव काय? माझं नाव वसंत मोतीराम कोळी. मी आपली होळी 15 दिवस आधीपासूनच सुरू होते सर. 15 दिवस आधीपासून आमची होळी चालू होते. त्याच्यात 5 दिवस आम्ही करडईची होळी लावतो. करडईची होळी ही लहान मुलांची होळी असते. लहान मुलं 5 दिवस फुल धमाल करतात. त्याच्यानंतर आम्ही 5 दिवस सावरीची होळी लावतो. सावरीची होळी 5 दिवस झाल्यानंतर 5 दिवस आमच्या समाजाचा मोठा होळीचा सण म्हणजे आम्ही मोठी होळी उभी करतो. या मोठ्या होळीचं वैशिष्ट्य जर नवीन कोणीही आलं तर त्यांनी फक्त एकच ग्रॅज्युएट करावं की ह्या 15 फुटामध्ये ही होळी कशी काय उभी करतात. पण एक आगरी कोळी हिम्मत कधीही हरणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही आमची होळी इथे 15 फुटामध्ये उभी करून त्याचं 5 दिवस मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करतो. नक्कीच आपण जेव्हा होळीचं आगमन करतो तेव्हा तर काका मला यायला भेटणार नाही, पण पुढच्या वर्षी नक्की मी वेळात वेळ काढून इथे येणार. 100% येणार. 100%. आणि मी राज करंजेकर आमच्या मंत्री फॅमिलीमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर म्हणून राज करंजेकर यांचं पहिलं नाव घेतलं जातं. त्यामुळं पुढल्या वर्षाला मी राज करंजेकर याला आवर्जून होळी आगमनापासून आमच्या पेन कोलीवाड्यात होळीचं जे आगमन होतं ते आणि उभी कशी करतात त्यासाठी राज करंजेकरांना नक्की बोलवीन. नक्कीच. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवा. असा माझा आशीर्वाद राहण्यापेक्षा आई एकविरेचा आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलदैवत श्री खंडोबाला मी एकच प्रार्थना करीन की राज करंजेकर याचं यूट्यूब चॅनल हे युगांतर युग चालत राहो. मी हीच त्यांच्या चरणी अपेक्षा करेन. बस बस हे ऐकून माझं मन एकदम म्हणजे भरून आलंय काका. असाच आशीर्वाद ठेवा, असाच प्रेम ठेवा. बस धन्यवाद. जय एकविरा. जय एकविरा. मनालीची आई आहे जिने आज आम्हाला जेवण दिलं होतं, तो एकदम उत्तम होता. आणि तो सोड्यांचा काय होता? सोड्यांचा चटपटा केलेला असता. एक नंबर होता. तोच खात बसलेलो मी. चिकनला हात सुद्धा लावलेला नव्हता. मस्त बनवलेलं आई तुम्ही जेवण. नाव काय आहे आपलं? सुवर्ण मच्छिंद्र कोळी. ही समोरच आपले. हो. काय सांगाल आपल्या होळीबद्दल? होळीबद्दल मी थोडक्यात सांगते काहीतरी. म्हणजे मी माझ्या लग्नाला आता 17 वर्ष झाली आणि मी अनुभवलेला हिस्सा एक आहे होळी मातेचा. अनुभव सांगता? हा, अनुभवलेला हिस्सा एक आहे होळी मातेचा की माझ्या घराच्या समोर होलिका माता असते आणि एवढी ती उंच वगैरे असते, पण माझ्या घराला धक्का कधीच लागू दिला नाही अजूनपर्यंत. आणि मी बोलते माऊली की तुझा सत्व आहे, तो सत्व मला तू दाखव की माझ्या घराला आजूबाजूला काही धक्का लागू कामा नये. असा एवढा सत्व आहे होलिका मातेचा. आणि जेव्हा ती पडते 7-7:30च्या सुमारात सकाळी, तेव्हा सकाळी तेव्हा तिचा एवढा आवाज असा येतो कडकड कडकड की ते ऐकून मला अक्षरशः रडायला येतं आणि मी अक्षरशः रडते ते ऐकून. कारण का जेव्हा 5-7 दिवस आम्ही एवढा कार्यक्रम सजावट केलेला असतो आणि एवढी सजावट करून एवढी आम्ही मजा करून आणि नंतर ते
होलिका मातेचा एकदम पडण्याचा दिवस येतो त्यावेळेला मला खूप अक्षरशः रडायला येते, कारण होलिका माता एवढी अशी वाजते कडकड कडकड, तेव्हा मला बघताच येत नाही आणि मला खूप रडायला येते त्यावेळेला. एवढी माझी म्हणजे अशी बोलण्याची आहे. अरे मस्त अनुभव सांगितला आईने, कारण का मी मगाशी दाखवलाय घराच्या एक्झॅक्ट बाहेर आपली होली आई हो हो, असते. कुठेही धक्का लागत नाही, साईडला आजूबाजूला कुठेच धक्का कुठेही लागत धक्का नाही. न म्हणजे लागता. हा अनुभव आहे मला खूप. 17 वर्ष माझ्या लग्नाला झाली, पण अजूनपर्यंत घरावरती वगैरे कुठेच कोसळली नाही अजून होली. समोरासमोर रस्त्यावरच पडली. बरोबर बरोबर. हा, आणि मस्त. तिचा सत्व आहे, होलिका मातेचा सत्व आहे आणि मी खूप अनुभवलेला आहे, म्हणून मी चॅनल वरती बोलू शकले एवढं. अरे नसते, धन्यवाद. आणि तुम्ही चांगली माहिती दिली आणि तुमचं मन माझ्यासमोर मोकळेपणाने सांगितलं, त्याबद्दल तुमची माझी खूप इच्छा होती हे बोलण्याचं, मी कुठेतरी बोलून दाखवेन आणि हे कोणाला तरी असं वाटेल की मी सांगितलं, हे अनुभवलेलं आहे, हे खरं वाटेल कोणाला तरी, म्हणून मी सांगितलं. नक्कीच नक्कीच. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. मी खूप 10वीला आजारी होते, माझ्या कोरोनाची एक्झाम होती, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. मी फक्त एकच दिवस बोललेले, जर मी पास झाली तर मी नरणाची ओटी भरेन आणि मी जे काय बोलते ते माझं सगळं पूर्ण होतंय. म्हणजे बोलतो ते मनापासून आम्ही बोलतो, काय असेल नाही बोलत, आणि मनापासून आमचं पूर्ण होतं. आणि जेव्हा होली उभी करतात 6 साडेसहा वाजता, जेव्हा ती फेरे मारते, 5 आटे मारते, तेव्हा पत्र्या वळते, गोल 5 आटे मारते, तेव्हा आमच्या पत्र्या वळते, पण ती टच कोणत्याच पत्र्याला होत नाही. जो सत्व असतो ती सत्वानुसार ती गोल फेरे मारते 5, आणि कोणत्याच पत्र्याला टच होऊन देत नाही. मी यावर्षी आमच्या पत्र्याजवळ आलेली, मी बोलले तुझं सत्व आहे ना, तुझं सत्व दाखव तू दरवर्षीप्रमाणे. तर तिने सत्व दाखवलं, टच झाली नाही म्हणजे नाही झाली, दरवर्षीप्रमाणे सत्व तुम्ही दाखवलं. आणि काही पण आम्ही बोललो ना, आमची इच्छा पूर्ण होते. नक्कीच नक्की. आणि तुमचे आनंदीमय चेहरे आहेत ते सांगतात का तुम्हाला, म्हणजे पाहुणे आपली होली आई आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आमचा हा मोठा सण म्हणजे होलीचा. आम्ही महिन्यापासून ही तयारी चालूच असते आमची. आज काय उद्या काय डे काय आमचे चालूच असतात सर्व. महिना 2 महिने सर्व होलीचा सण सोला साजरी करण्यासाठी तयारीत असता तुम्ही. आणि कुठून कुठून लोक बघायला येतात. पेनकोलीवाड्याची होली जाम महाराष्ट्रामध्ये पण फेमस आहे. साम टीव्हीला पण एकदा आलेली, फेमस आहे. ठीक आहे, धन्यवाद मनाली. खूप सुंदर दिसेल आज तू. थँक्यू. अशीच हसत राहा कायम. हो नक्कीच.
सोनियाचे नांदन माझ्या बाया जायच्या झाड बाया जायच्या झाड नांदन सोनियाच्या हार सोनियाचे नांदन माझ्या बाया जायच्या झाड बाया जायच्या झाड सोनियाच्या हार सोनियाचे नांदन माझ्या बाया जायच्या झाड बाया जायच्या झाड नांदन सोनियाच्या हार सोनियाचे नांदन माझ्या बाया जायच्या झाड बाया जायच्या झाड
तर चला, कसा वाटला हा कोळी ट्रेडिशनल लुक पेन कोळीवाड्याचा. दादा माझ्यासोबत आहे मराठी मुंबईकर निखिल दादा, जो नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतोय. दादा काय सांगशील पेन कोळीवाड्याच्या होली भारी असते, खूप भारी असते. खरं तर तू उद्या यायला पाहिजे होता. उद्या खूप मस्त आणि भारी असणार आहे पूर्ण सगळं. हा जो आज जल्लोष बघतो ना, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट उद्या पब्लिक असणार आहे. इथे चालायला जागा नसणार, एवढी पब्लिक असणार आहे उद्याच्या दिवशी. खरं तर आपण रेग्युलर आता ब्लॉग करतोय, कारण की यावर्षीच मला सगळ्या होळी आणण्यापासूनचा ब्लॉग करता आला नाही. तर उद्याचा ब्लॉग नक्की करेन मी. तो जर तू नसतील ना तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. नक्की नक्की दादाच्या चॅनलचं नाव समोर येत असेल नक्की. आपण रेग्युलर म्हणजे केलेले पूर्ण आणण्यापासून प्लस पूर्ण होळी ही सकाळी, आणि उद्या जी लावतील होळी 12 वाजता ही परवा सकाळी म्हणजे 6-7 वाजता पडते. तोपर्यंत एक सगळी पब्लिक इथे अशीच असते आणि अशीच नाचत असते. फुल जल्लोष असतो, फुल एन्जॉय करत असतो, फुल मजा करत असत. कोणी घरी जात नाही. जेव्हा होळी पडते नाश्ता वगैरे असतो गावकीचा, तेव्हा नाश्ता वगैरे करून नंतर मग आपल्या घरी जातात. तोपर्यंत पूर्ण क्राऊड असतात आणि फुल जल्लोष असंच असतो, फुल मजा असते. बरोबर, म्हणून तू उद्या यायला पाहिजे होतं, पण प्रत्येकाच्या आपापल्या गावात पण आणि पहिली गोष्ट तर पेन कोळीवाड्याच्या होलीबद्दल भरपूर ऐकलेलं आहे मी, पण पहिल्यांदा हा कोळी ट्रेडिशनल लुकचा सोला कव्हर करण्यासाठी मी आज इथं आलो होतो. पुढल्या वर्षी दादा नक्कीच आगमन सोहळ्याला आणि या 3-4 दिवस हा कार्यक्रम असेल त्याला नक्कीच प्रयत्न करेन दादा यायचा. तर दादा धन्यवाद. निघून तुमची राजा घेतो पेन कोळीवाड्याची. लवकरच भेटू दादा. भेटून बरा वाटला दादा तुला. ठीक आहे, चल चेतन, आपला नेहमीचा पार्टनर चेतन. माझी फोनावर फोन येतात. चला, ही अशी एंट्री होती माणसाचा फोन. ही बघा, ही अशी एंट्री होती. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. जय आगरी कोली, जय एकविराई.